OTTच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात टिकून राहणे ही एक मोठी परीक्षा असते. तिथे हे वेब शोज फक्त टिकले नाहीत तर त्यांनी इतिहास घडवला. ज्यांनी फक्त हिट होण्यापुरतं थांबून न जाता सीझन मागून सीझन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. कथा दमदार, लक्षात राहणारी पात्र आणि लोकप्रियता अशी लोकांच्या मनात छाप सोडली. आज अशाच OTT चॅम्पियन वेब सिरीज बद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, मी शिवानी. प्रेक्षकांची बदलती आवड, वाढता खर्च आणि व्ह्यूअरशिपचा दबाव यामुळे अनेक वेब शो दुसऱ्या सीझन पर्यंतही पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत एखादा शो तिसऱ्या सीझन पर्यंत किंवा त्याहून पुढे जातो, याचा अर्थ तो शो सातत्याने लोकप्रिय राहिला, त्याची स्टोरी मजबूत होती आणि त्याला निष्ठावान प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला. चला पाहूयात असे वेब शोज ज्यांनी केवळ पहिल्या सीझन मध्येच लोकांची मने जिंकली नाहीत तर ते सांस्कृतिक चर्चेचाही कायम भाग बनले आणि म्हणूनच क्रिएटर्स व प्लॅटफॉर्म्सनी त्यांना पुन्हा पुन्हा पुढे नेले. पंचायत, ग्रामीण भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारी, साध्या रोजच्या जीवनावर आधारित हलकी फुलकी मालिका म्हणून सुरू झालेली पंचायत आज देशातील सर्वाधिक आवडत्या वेब फ्रँचायझीपैकी एक ठरली. नैसर्गिक पात्रे, निवांत विनोद आणि भावनिक ऊब यामुळे या शोने दाखवून दिले की भव्य सेट्स किंवा नाट्य नसलं तरी मन जिंकता येतं. मजबूत कथा आणि उत्कृष्ट वर्ड ऑफ माउथमुळे हा शो सलग अनेक सीझन्स पर्यंत पोहोचला आणि प्रत्येक सीझन सोबत फुलेरा व प्रेक्षकांमधील नातं अधिक घट्ट झालं. मिर्झापूर, मास अपील आणि कल्ट स्टेटसच्या बाबतीत मिर्झापूरशी तुलना होईल असे शोज फारसे नाहीत. सत्ता संघर्ष, लक्षात राहणारी पात्र आणि दमदार डायलॉग्समुळे हा क्राईम ड्रामा पाहता पाहता पॉप कल्चर फेनॉमिनन बनला. तिसऱ्या सीझन पर्यंत पोहोचणं हीच गोष्ट पुरेशी आहे हे सांगण्यासाठी की त्याची कथा आजही तितकीच प्रभावी आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अजूनही जिवंत आहे. द फॅमिली मॅन, गुप्तहेरगिरी आणि कौटुंबिक आयुष्य यांचा समतोल राखणं अवघड असतं, पण द फॅमिली मॅनने हा फॉर्म्युला अप्रतिमरित्या साधला. ॲक्शन, विनोद, उपरोध आणि भावनिक कथानक यांचं अनोखं मिश्रण प्रेक्षकांच्या मनाला भिडलं आणि ही मालिका देशातील सर्वाधिक प्रशंसित वेब सिरीजपैकी एक बनली. प्रत्येक पुढील सीझन सोबत वाढणारे दाव आणि अधिक घट्ट होत जाणारे लेखन यांमुळे तिची लोकप्रियता कायम टिकली आहे. रक्तांचल, 1980च्या दशकातील उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित रक्तांचलने सत्ता, राजकारण आणि गुन्हेगारीचं वास्तव रूप थेट आणि प्रभावीपणे मांडून स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण केली. जमिनीवरची कथा आणि दमदार अभिनयामुळे या शोने एक विश्वासू प्रेक्षक वर्ग तयार केला, ज्यामुळे निर्मात्यांना 2 सीझनच्या पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळाला. विजय सिंहच्या भूमिकेत क्रांती प्रकाश झा असलेला तिसरा सीझन सध्या निर्मितीत आहे आणि प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिल्ली क्राईम, सत्य घटनांवर आधारित दिल्ली क्राईमने आपल्या वास्तववादी सादरीकरणामुळे आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कथांच्या संवेदनशील मांडणीमुळे वेगळी ओळख निर्माण केली. समीक्षकांची दाद, आंतरराष्ट्रीय मान्यता आणि प्रभावी अभिनयामुळे ही मालिका एक सीझनवरच न थांबता पुढेही वाढत राहिली. प्रत्येक नवा सीझन तिची प्रासंगिकता आणि प्रभाव अधिक ठळक करतो. हृदयाला स्पर्श करणाऱ्या साध्या कॉमेडीपासून ते ताणतणावाने भरलेल्या क्राईम ड्रामापर्यंत हे शोज सिद्ध करतात की जेव्हा कंटेंट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांशी जोडला जातो तेव्हा प्रेक्षक पुन्हा पुन्हा त्याच्याकडे परत येतो. मग त्यामध्ये पंचायतची साधी माती, मिर्झापूरमधील सत्तेची आग, द फॅमिली मॅनची डबल लाईफ, रक्तांचलची रॉ रियालिटी आणि दिल्ली क्राईमचं अंगावर येणारं सत्य, हे केवळ दाखवतं की भक्कम कथा आणि प्रामाणिक मांडणीला पर्याय नसतो. मग तुमचा फेवरेट शो यामध्ये आहे का? किंवा कुठल्या सिरीजचे अजून सीझन यायला हवे? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दमदार OTT अपडेटसाठी स्टे कनेक्टेड.